स्पेशियस, लक्झुरियस सगळं मिळेल अगदी मनासारखं। बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना। कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ व्हावं या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून खरं तर आंदोलन सुरू आहे, मात्र अद्यापही कोल्हापुरात खंडपीठ जे आहे ते झालेलं नाही आहे। आता या मागणीसाठी आरपारची लढाई करण्याचा निर्धार माणिक पाटील चोळेकर यांनी घेतलेला आहे आणि त्यासाठी कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात त्यांनी आमरण उपोषणाचा हत्यार उपसलेला आहे आणि त्यांनी या ठिकाणी जे आहे ते आमरण उपोषणाला बसलेले आहेत। त्यांना विविध सामाजिक संघटना असतील, पक्ष असतील किंवा बार असोसिएशन असेल यांचा पाठिंबा देखील मिळत आहे। नेमकी त्यांची मागणी काय आणि आमरण उपोषण आता ते किती दिवस बसतील, राज्य सरकारकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करूयात। साहेब, काय सांगाल, आजपासून तुम्ही आमरण उपोषणाला बसलेला आहात, गेल्या अनेक वर्षापासून खंडपीठचा जो प्रश्न आहे तो प्रलंबित आहे, काय वाटतंय आता राज्य सरकार काय भूमिका घेईल? गेली सुमारे 40 वर्ष कोल्हापुरातील वकील, पक्षकार, सामाजिक संस्था आणि सर्वच पक्षांच्या वतीने कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे यासाठी विविध आंदोलनं चालू आहेत। सध्या येथील जी प्रकरणं आहेत म्हणजे उच्च न्यायालयासंदर्भातील, येथील आसपासच्या सर्व जिल्ह्यातील लोकांना मुंबईसारख्या महानगरामध्ये 500 किलोमीटरचा प्रवास करून जावं लागतं आणि त्यासाठी लागणारा वेळ आणि खर्च हा फार मोठा आहे। यासाठीच गेली 40 वर्ष कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे म्हणून लढा चालू आहे आणि गेली अनेक वर्ष त्यावेळच्या सरकारनं आम्हाला आश्वासन दिली की आपण खंडपीठ कोल्हापूरला करू, परंतु आज अखेर झालेलं नाही। त्यामुळेच आज राज्य शासनाचं या प्रश्नाकडे लक्ष वेधावं यासाठीच आम्ही या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलो आहे। या आमरण उपोषणाला कोल्हापूर कृती समिती आणि त्यांच्या पुरस्कृत पदवीधर मित्र ही जी माझी संघटना आहे त्या माध्यमातून आम्ही आज आमरण उपोषण केले आहे। खरं तर साहेब, गेल्या 40 वर्षांपासून खंडपीठाची मागणी आपण करत आहात। कोल्हापूर खंडपीठ कृती समिती देखील या मागणीसाठी लढा देत आहे। अनेक राज्य सत्तेवर अनेक राज्यकर्ते आले, मात्र अद्यापही खंडपीठाकडे दुर्लक्ष होते असं वाटते का? निश्चितपणे इतके वर्ष मागणी होऊ नये आणि हा पूर्णपणे मेरिटचा विषय आहे। म्हणजे सर्व 6 जिल्ह्यांचं एकमत झालेलं आहे, भौगोलिकदृष्ट्या जेवढं अंतर पाहिजे ते आहे आणि माननीय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांनी त्याबाबत सहमती दर्शवलेली आहे असं आम्हाला कळतं आहे आणि सध्याचं सरकारही सकारात्मक आहे आणि जर त्यांना कोल्हापूरच्या विषयी आस्था असेल तर त्यांनी हा खंडपीठाचा विषय तात्काळ अजेंड्यावर घ्यावा आणि या संदर्भात माननीय मुख्य न्यायाधीशांची माननीय मुख्यमंत्र्यांनी भेट घ्यावी आणि पुढील कारवाई लवकरात लवकर सुरू करावी, अन्यथा हे आमचं आमरण उपोषण सलग चालू राहील। तर आपण पाहिलं की गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेलं ही जी काही मागणी आहे कोल्हापुरात खंडपीठ व्हावे, जर का राज्य शासन आत्ताचं सरकार जे आहे ते सकारात्मक आहे आणि खंडपीठ होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केलेली आहे। जर का खंडपीठ कोल्हापुरात झालं नाही तर जे काही आज आमरण उपोषण आहे ते अखंडितपणे सुरू ठेवणार असल्याचा इशारा माणिक पाटील चोळेकर यांनी आपल्यासोबत दिलेला आहे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।